नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी आपण काही जॉब पोस्ट सांगणार आहे। तर याच्यामध्ये PHP डेव्हलपर आहे, टेस्टिंग साठी आहे, QA टेस्टिंग आहे, ऑटोमेशन टेस्टिंग आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि डेस्कटॉप इंजिनियर तर यांच्यासाठी आहे। तर काही जॉब पोस्ट फ्रेशर साठी आहेत तर काही एक्सपिरियन्स साठी आहे। दुसरी एक विनंती आहे, ज्यावेळेस आपण जॉब पोस्ट एक्सपिरियन्स पर्सन साठी सांगतो तर तुम्हाला मोबाईल नंबर मिळालेला असतो किंवा त्यांचा ईमेल आयडी असतो। जर यदा कदाचित तुम्ही फ्रेशर असता आणि व्हिडिओ पाहत असता तर तुम्ही त्यांना मेल ड्रॉप करू शकता की नाही का, आय एम सर्चिंग फॉर अ जॉब अँड आय सीन युअर मेल आयडी फ्रॉम ऑनलाईन पोर्टल या फ्रॉम ऑनलाईन, आय एम लुकिंग फॉर जॉब, आय एम करंटली पास आउट फ्रॉम सो अँड सो बॅच, असं म्हणून तुम्ही एक तुमचा रिझ्यूम आणि तुमचा मेल त्यांना तरी पण करू शकता। जर इन फ्युचर असं का सांगतोय मी, कारण पहा मोस्ट ऑफ द रिक्रुटर जे असतात तर ते एक्सपिरियन्स पाहतात आणि फ्रेशर साठी पण आपण असं नाही की तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ जर पाहिले तर त्याच्यामध्ये फ्रेशर साठी पण आपण वेकन्सी सांगितलेलंच आहे। पण एखादी जॉब पोस्ट तुमच्या रिलेटेड असेल, म्हणजे समजा तुमचं टेस्टिंग झालंय आणि मी आजच्या ज्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ते एक्सपिरियन्स पर्सन साठी माहिती सांगणार आहे, किंवा तुम्हाला एक मेल आयडी भेटलेला आहे किंवा मोबाईल नंबर भेटलेला आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता की आय एम फ्रेशर, आय हॅव डन दिस अँड दिस। समजा जर तुमचं टेस्टिंग झालं असेल, आय हॅव डन टेस्टिंग इन ऑटोमेशन और मॅन्युअल टेस्टिंग बट आय एम करंटली लुकिंग और सर्चिंग फॉर अ जॉब ऑपॉर्च्युनिटी, आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स, असं म्हणून तुम्ही सांगू शकता। त्याचं रिझन सांगतो, कारण हा रिक्रुटर जो आहे तो मे बी ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी रिक्रूट करत असतात आणि त्याच कंपनीसाठी वेगळा रिक्रुटर असेल जो की फ्रेशर लोकांसाठी रिक्रुटमेंट करत असतील, किंवा आता जरी त्यांच्याकडे एक्सपिरियन्स साठी वॅकन्सी चालू असतील, मे बी इन फ्युचर किंवा नेक्स्ट 1-2 महिन्यामध्ये त्यांच्याकडे फ्रेशर साठी वॅकन्सी ओपनिंग निघतील। त्याच्यामुळे जर तुम्ही फ्रेशर असताना व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर भेटला तर तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता। तर जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओला सुरुवात करूया। तर PHP डेव्हलपर साठी जी जॉब रिक्रुटमेंट आहे, आणि जसं मी सांगितलं की तुम्हाला QA इंजिनियर साठी आहे आणि मेकॅनिकल इंजिनियर साठी पण आहे। तर PHP डेव्हलपर पासून आपण सुरू करू। वी आर लुकिंग फॉर PHP डेव्हलपर, मिनिमम 1 year एक्सपिरियन्स रिक्वायर्ड, इमिजिएट जॉइनर्स प्रिफर्ड, लोकेशन असणारे पुणे विमाननगर। प्लीज ड्रॉप युअर रिझ्यूम ऑन, तुम्हाला ईमेल आयडी भेटलाच असेल स्क्रीनवर, किंवा ऑफिसचा त्यांनी लँडलाईन नंबर दिलाय ना आणि एक्सटेन्शन नंबर दिलेला आहे 453, त्याच्यावर तुम्ही एक्सटेन्शन नंबरवर डायरेक्ट कॉल करू शकता। एक्सटेन्शन तुम्हाला युज करायचंय 453, किंवा ईमेल आयडी दिलेला आहे त्याच्यावर तुमचा रिझ्यूम पाठवू शकता। 1 year एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे। जरी जसं मी सांगितलं फ्रेशर असेल तुम्ही एकदा त्यांना पाठवून मेल ड्रॉप करून विचारू शकता। त्याच्यानंतर अर्जंट रिक्वायरमेंट फ्रेशर आणि एक्सपिरियन्स दोघांसाठी पण आहे। पोस्ट असणारे क्वालिटी इंजिनियर, क्वालिफिकेशन याच्यासाठी हवे डिप्लोमा इन मेकॅनिकल, वर्किंग आवर्स राहणारे 10 ते 12 आवर्स आणि सॅलरी तुम्हाला यासाठी राहणारे 16 ते 19 हजारापर्यंत। प्रिफरन्स इमिजिएट जॉईनिंग, आणि याच्यासाठी जे लोकेशन आहे किंवा कोणाकोणाले WM इंडस्ट्रीज, ज्योतिबा नगर, तळवडे, पुणे। कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला भेटलेला आहे आणि त्यांचा ईमेल आयडी पण आहे, तुम्ही दोघांवर पण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। त्याच्यानंतर आहे पहा कंपनी नेम आहे प्रोपाक्स इन्फोटेक, आणि एक्सपिरियन्स त्यांना म्हणजे दोन्ही पण पाहिजे, फ्रेशर और एक्सपिरियन्स असं त्यांनी म्हणलंय। आणि पोझिशन आहे QA टेस्टर। स्किल्स रिक्वायर्ड काय पाहिजे, मॅन्युअल टेस्टिंग, SQL, जेरा SQL, लोकेशन असणारे पुणे। तर याच्यासाठी तुम्हाला फ्रेशर पण त्यांना रिक्वायरमेंट आहे आणि एक्सपिरियन्स पण आहे। जे टेस्टिंग मध्ये जॉब पाहताय ठीक आहे ना, मॅन्युअल टेस्टिंग मध्ये किंवा ज्यांचं SQL झालेलं आहे, तुम्हाला ईमेल आयडी स्क्रीनवर मिळाला असेल तर त्यावर तुम्ही तुमचा रिझ्यूम मेल करू शकता। आणि डेस्कटॉप इंजिनियर फॉर पुणे लोकेशन, ठीक आहे, डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियर फॉर पुणे लोकेशन, एक्सपिरियन्स त्यांना हवाय 2 to 3 years, CTC राहणारे 3 LPA, नोटीस पिरियड 0 to 15 days, वर्क लोकेशन असणारे पुणे कर्वेनगर, आणि इंटरेस्टेड कॅन शेअर देअर रिझ्यूम, ठीक आहे। तुम्हाला जो स्क्रीनवर ईमेल आयडी भेटलेला आहे त्यावर तुम्ही तुमचा रिझ्यूम पाठवू शकता। तर आजची जॉब पोस्ट हे होते, जसं मी तुम्हाला सांगितले, ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला। जे पण मित्र जॉब सर्च करत आहे म्हणजे योग्य व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत राहील आणि त्या व्यक्तीला जॉब मिळण्यास मदत होईल। तर आपण जॉब बरोबरच पुणे लोकेशन असेल किंवा इतर ज्याच्यामध्ये जी पण काही माहिती असेल, त्या माहितीचा तुम्हाला किंवा आपल्या सगळ्यांनाच पुढे जाऊन काहीतरी फायदा होईल, अशा वेगवेगळ्या
प्रकारामध्ये व्हिडिओ बनवत आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.